नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शेंडगे ॲग्रो सर्व्हिसेस एक पाऊल प्रगत शेतीकडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण वांग्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत. कोरेगावमधील प्रसिद्ध शेतकरी गोकुळ जाधव यांच्या वांग्याचा प्लॉट आहे. दरवर्षी ते घेवड्याचा प्लॉट घेत असत आणि घेवडा त्यांचा खूप फेमस होता. पुण्याला भरपूर घेवडा जायचा, पण त्यांनी यावर्षी नवीन ट्राय केलेला आहे की वांग्याचं प्लॉट लावलेलं आहे. तर आज आपण त्यांच्या वांग्याच्या प्लॉटला स्वागत आहे तुमचं आमच्या शेंडगे ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलवर. तर मला सांगा तुम्ही की आपण ही वांग्याची जी प्लांटेशन केलेलं आहे, प्लॉट केलेला आहे, तर कुठला वाण लावलेला आहे वांग्याचा? हे पंचगंगा सुपर गौरव. बरं, हा पंचगंगा सुपर गौरव हा वांगा लावलेला आहे. म्हणजे याचं काय खासियत काय आहे वांग्याची? हे कमी काटा आहे, लांब का देठ आहे ह्याचा, त्यामुळे हे पुणे मार्केटला जास्त चालते वांगे. बरं, त्यामुळे आपण हे वाण निवडलं आहे. आणि कलर पण चांगला आहे, कलर पण चांगला आहे. बरं, किती बाय कितीवर हे केलेलं आहे सीड लावलेलं? ते आपण 6x3 वरती जी लागवड केलेली आहे. बरं, आणि आपला प्लॉट किती साधारणतः आहे? आपलं हे जवळजवळ 1.25 एकराचा प्लॉट आहे. मी एकरभर बनवत होतो, 1.25 एकराचं प्लॉट आहे. किती बी लागलं होतं याला? काही त्याला 1750 रुपये आहेत. 1750 रुपये. याला पाण्याच्या नियोजनासाठी आपण ठिबक केलेलं आहे. तिथे औषधं डबल लाईन टाकलेली आहे ठिबकची. तर पाणी आणि खत यातनंच चालू आहेत सगळं. कधी केलं होतं याचं हे म्हणजे आपण बी किती लावलं होतं? आता कधी केलं होतं? त्याचे 4 तारखेला 3 महिने होते बघा. बरं, आणि आता वांग सुरू झालं आहे का? हो, वांग सुरू झालं आहे. सुरू झाल्यावर किती दिवस झाले? आता सुरू झालेलं आता एक 8 दिवस झाले चालू झालेलं. बरं, तिसरा तोडा आहे हा. तिसरा तोडा आहे. हो. तर आतापर्यंत या म्हणजे पहिल्या तोड्याला काय रेट काय भेटला? काय 40 रुपये किलोने आपण जागेवरती दिलते इथे. बरं, आता दुसरा तोड्याला आपण करमाळा मार्केटला नेलते. आता तिसरा तोडा आहे ते उद्या कर्जतला न्यायचा आहे. बरं, 40 रुपये किलो म्हणजे चांगला रेट भेटलेला आहे. हो. दुसरी गोष्ट, आता ह्याला सुरुवातीला आपण जेव्हा लावलं होतं त्याच्यानंतर किडीसाठी वगैरे काय फवारणी वगैरे कुठल्या केलं होतं? हो, केलं ना. काय घेतलं होतं फवारणी? त्याला आपण झाडाला ग्रॅस घेतलं होतं. उत्कृष्टरित्या फ्लॉवरिंग झालेलं आहे. म्हणजे असं एकही झाड नाही की फ्लॉवरिंग बघा किती आहे. म्हणजे याचा अर्थ माल पण लागलेला आहे छोटा छोटा पुढचा, आणि नवीन फ्लॉवरिंग आहे. फ्लॉवरिंग इतकं छान होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फ्लॉवरिंग असतो, कारण फ्लॉवरिंग जेवढं चांगलं होणार तेवढं माल चांगला निघणार. हे बोरॉन वगैरे ह्याला सोडले होते आपण खतांचं. म्हणजे मीच काल परवा तुमचा व्हिडिओ पाहिला होता की मधमाशीचा त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता फ्लॉवरिंगचा. म्हणजे मधमाशी येऊन बसली होती. भरपूर येतात. म्हणजे प्लॉटवर जेवढे मधमाशी असणार तेवढं तुमचं फुलं पण चांगली निघतात आणि जे फळधारणा चांगली होती. आता त्यात अजून आपण पाहिलेलं की ह्यांनी साईडनी प्लॉट साईडनी झेंडू लावलेला आहे. आणि झेंडू लावल्यामुळं हा प्लॉटवर सगळ्यात चांगला फायदा होतो त्याचा मधमाशी येण्यासाठी. आता हे आपण ट्रॅप जे लावलेलं आहे, मला बरेच ठिकाणी तो ट्रॅप कसा केलेला आहे तुम्ही? तिथे जे आपली आळी पडते ना ह्याच्यावरती वांग्यावरती, फ्रूट ब्रोअर म्हणून आळी असते, ती आळी पडते म्हणून सापळ्यात ते बऱ्याच गुतलेल्या आहेत बघा. ते आळी ला ट्रॅप, जो ट्रॅप म्हणजे काय की तो कामगंध सापळे म्हणतात त्याला मराठीमध्ये. म्हणजे त्यातला विशिष्ट असा वास असतो त्या ट्रॅपला, आणि त्या वासाला त्या आळी आकर्षित होते आणि तिथे जाऊन त्या ट्रॅपमध्ये अडकते, जेणेकरून आपला प्लॉट हा आळीमुक्त राहतो, त्याच्यावर त्रास होत नाही. आळीसाठी जो ट्रॅप लावलेला आहे तो आपण जाऊन बघूयात. म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला कळेल की खरंच ट्रॅपचा यूज होतो का नाही ते. या ठिकाणी आहे तो. हे पाहू शकता आपण. आता फ्रेश गुतले जाऊ. बघा, आता हे फ्रेश आले. थोडं क्लोज घेतलं तरी कळेल की याच्यामध्ये किती. हे बघा, याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर त्यांना बाहेर परत येत नाही. आपल्यामुळे फायदा काय होतो की आपल्याला जास्त फवारणी घ्यायची गरज पडत नाही, आणि तो फवारणीचा खर्च पण वाचतो, आणि कमी खर्चामध्ये ह्या गोष्टी आपल्या ॲडजस्ट होतात. 12-1 सोडतो, 052-34 सोडतो. 052 ती पोचण्यासाठी, आणि 12-61 कळे आणि चकाकी वगैरे येते, त्यामुळे त्याला सोडतो आपण. ती काय किती दिवसांनी काय 8 दिवसाच्या फरकाने सोडतो. बरं. 8 फरक. आणि पाणी किती दिवसांनी देतात नियोजन पाण्याचं? पाणी आपण 2 दिवसाला पाणी सोडतो. आता उन्हाळा असल्यामुळे जरा थोडं दाट पाणी सोडतो. आणि आता कसं आहे, फ्लॉवरिंग पण भरपूर लावले, फळ पण भरपूर, सेटिंग पण भरपूर आहे.
हो त्याच्यामुळे आता इथून पुढे पाणी पण भरपूर लागणार आहे, हो कारण माल जास्त आहे आणि तो माल जर पोचला पाहिजे पोचायचा असेल तर पाणी कमी पडून चालणार, कारण ऊन पण वरण भरपूर आहे. हम्म. पण पाणी भरपूर जास्त योग्य प्रमाणात, कारण झाडच सांगतात आपल्याला, झाडाच्या याच्यावर क्वालिटीवरून कळते की पाणी चांगल्या पद्धतीने आहे आणि खतांचंही मॅनेजमेंट चांगलं आहे. हो याला अजून एक गोष्ट विचारायची मला की एवढ्या प्लॉटवर आपला खर्च किती झाला होता, कारण पाऊण एकर आहे त्याच्यामध्ये काही अंदाज काढला होता काय? तर ते 15-16 हजार रुपये खर्च झाला. हम्म. खत वगैरे शेणखत वगैरे टाकलं होतं, त्याला 2 टायले शेणखत टाकलं होतं, बेड टाकले, बेड टाकल्यानंतर ठिबक पाईप, त्यासाठी 15-16 हजार रुपये खर्च झाला. बरं. आणि बाकी अजून वरती आता सध्या रोपे 1 रुपयाला रोपवर बसलं होतं आपल्याला ही. बरं. 1700 रुपये 1700-1800 रुपयाची रोपे आहेत, ही 1750 रुपये आहेत. आपण ती बाबळगाव तालुका कर्जत यश हायटेक नर्सरी यांच्या नर्सरीतून आपण ही रोपे घेतली हां, होती. ते लालासाहेब पुराणे लालासाहेब पुराणे यांची नर्सरी आहे ती. रोपं चांगले दिसतात, कारण जे ज्या पद्धतीने इथं लागण झालेली आहे सगळी, काय त्यात काय म्हणजे आणल्यानंतर काय मेल वगैरे होते काय नाही, लावल्यानंतर? ती 50 रोपाची फक्त ही झाली. 50 आपण ते समजू शकतो ते हो. त्यावर जास्त नाही. आपण मगाशी म्हणतो त्यांनी जसं झेंडू लावलं आहे इथं दाखवा ठिकाणी की हे प्लॉटच्या सगळ्या साईडनी झेंडू आहे, प्लस आतमध्ये पण लावलं आहे. त्या झेंडूने फायदा एक जास्त होतो सगळ्यात की मधमाशी जास्त आकर्षित होते. आणि हा म्हणजे झेंडू असू द्या किंवा कुठला फळबाग असू द्या, साईडनी जर तुम्ही झेंडू किंवा एखादं शेवग्याचं झाड जर असेल तर हे तुमच्या मधमाशी आकर्षित करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम करतं. म्हणजे आत्तापर्यंत आपला एकंदरीत 15 ते 16 हजार रुपये खर्च झालेला आहे. हो. आणि पहिला किती किलो गेला होता माल काय? पहिला तोड्याला 85 किलो माल निघाला, 40 रुपये. हो. आजच्या पद्धतीने 3-3.5 हो. रुपये. आणि दुसऱ्या तोड्याला 60 किलो माल निघाला. आणि आता एक तिसरी तोडणी चालू आहे. आज किती निघाला अंदाजे काय? 3 महिने पूर्ण झाले बघा बरं. याला. आणि आज किती निघेल मला काय अंदाज काय आहे का? आज एक 6-7 कॅरेट निघतील माल. बरं. 12-13 किलोचं कॅरेट असतं. 6-7 म्हणजे 12-72 म्हणजे 70-80 किलो माल आज पण निघेल. आणि रेट पण चांगला आहे की 35-40चा रेट. अजून एक गोष्ट सांगायची आहे की काय होते, आपण फक्त बघतो की ठराविक पिकं घ्यायची, जे पर्यंत म्हणजे कांदाच घ्या, थोडं उडीदच करा, मकाच लावा, त्यापेक्षा काहीतरी थोडं वेगळं डोकं लावून जे कमी एरियामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढायचं. माझं म्हणणं हेच आहे शेतकऱ्यांसाठी की तुमच्याकडे एकतरी तरकारीचा प्लॉट असला पाहिजे. का असावा? त्यांनी काय होतं की कंटिन्यू आठवड्यातनं तुमचे 2-3 रोटेशन चालतात तोड्याचे. कंटिन्यू आठवड्यातनं काही कोणाला तुमच्या हातात 3-4 5,000 10,000 रुपये असू द्या की तुमच्याकडे येतात आणि ते शेतकऱ्यासाठी खेळतं भांडवल राहतं. आणि कमी एरिया असल्यामुळं म्हणजे छोटासा प्लॉट असल्यामुळे काम करायला सोपं जातं, घरच्या घरी मॅनेज करू शकतात आणि उत्पन्न चांगलं निघतं. हा म्हणजे सगळ्याच अँगलने बघितले तर तरकारी ही कधी पण चांगली राहते. म्हणजे मी सजेस्ट कायम करतो की एकतरी प्लॉट शेतकऱ्याकडे तरकारीचा असावा. आणि आपल्याला कर्जत तालुक्यातमधनं पुणे मार्केट जवळ आहे. पुणे मार्केट आपल्या इथनं कंटिन्यू गाड्या असतात, 2-3 एक दिवसाड. चाकणला पण गाड्या जातात इथनं. त्याच्यामुळे तरकारीकडे एखादा तरी प्लॉट आपल्या शेतीमध्ये तरकारीचा असावा या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. अजून मला एक असं विचारावंसं वाटतं शेवटी की तुम्ही काय सांगाल, तुमचा आता जे पाठीमागे घेवड्याचा अनुभव होता, आता वांग्यामध्ये तुम्ही काय सांगाल की तरकारी करावी की नाही करावी? तरकारी जरूर केली पाहिजे. तुमचा घेवड्याचा कसा हे होता अनुभव? घेवडाचं बी चांगलं आहे. आपण दरवर्षी घेवडा लावतो, पण ह्यावेळेला जरा आलटून पलटून घेतल्यामुळं यंदा घेवडा केला ना, त्यामुळं यंदा नवीन वांग्यात उतरलो होतो. थोडं वेगळं चेंज पण पाहिजे. दरवर्षी एकच यात काही एक्सपिरियन्स येतं का वांग्यात? ते नक्कीच म्हणजे झाडं आणि फ्लॉवरिंग बघता आणि ज्यात प्लॉटची जी मशागत आहे सगळी हे पाहता हा प्लॉट नक्कीच यशस्वी होईल. चालेल, भेटूयात आपण पुन्हा एकदा. हो.